सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जीवाविरत मराठी वृत्तवाहिनीत मी रमेश गायकवाड आपले स्वागत करत आहे। तर आता पाहूया सविस्तर घडामोडी। मुंब्रा शहरात अतिवृष्टीमुळे एक धोकादायक इमारत कोसळल्याने 10 जण मृत्यू तर 14 जण जखमी झाल्याची घटना घडली। मृत्यूमध्ये एका 2 महिन्याच्या मुलीचा समावेश आहे। 2 महिन्यापूर्वी मुंब्र्यात लकी कंपाऊंड मधील इमारत कोसळली होती। त्यानंतर शुक्रवारी पुन्हा मुंब्र्यात रेल्वे स्थानकाजवळील शकुंतला इमारत कोसळली। पहाटे 3च्या सुमारास ही दुर्घटना घडली। यात 10 जणांचा मृत्यू झाला असून इमारतीच्या ढिगाऱ्यात काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे। मृतांमध्ये 4 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे। मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत। अग्निशमक दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी लगेच दाखल झाल्या। ढिगाऱ्याखालून काढलेल्या 14 जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, तर काहींना जवळच्या काळेसर व CSMS रुग्णालयात दाखल केले आहे। मृतांमध्ये 2 महिन्याच्या मुलीचा समावेश असून तिची ओळख पटली आहे। महक मुद्दास्सार पंजाबी असं या मुलीचं नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले। त्याशिवाय मोहम्मद रेहान जिलानी फारुकी वय वर्ष 25, उसाना अब्दुल करीम शेख वय वर्ष 30, तस्मिया मुकादम शेख वय वर्ष 3 आणि शाकीर अब्दुल करीम शेख यांचाही मृतांमध्ये समावेश आहे। ही इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असून धोकादायक इमारत म्हणून ठाणे पालिकेने या इमारतीला नोटीस दिली होती। इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते। या इमारतीमध्ये तळ मजल्यावर गोदाम होते। वरच्या 3 मजल्यांवर काही कुटुंब वास्तव्यास होती। सुरुवातीला बिल्डिंगचा काही भाग कोसळताच येथील रहिवासी ताबडतोब बाहेर पडले। मात्र पहाटेची वेळ असल्याने काही जण इमारतीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। दरम्यान ठाण्याचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या भागाची संपूर्ण पाहणी केली। उंबर्डे गावात होणाऱ्या डम्पिंग ग्राउंडच्या महासभेतील ठरावाला उंबर्डे ग्रामवासियांनी विरोध केला असून नगरसेविका पुष्पा भोईर यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। मागील अनेक वर्षांपासून वादात सापडलेला कल्याण डोंबिवली पालिकेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उंबर्डे गावात राबवण्याच्या प्रस्तावास गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली। पालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उंबर्डे येथील आरक्षित जागेवर अथवा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणतर्फे तळोजा येथे सर्वसमावेशक भरावभूमी येथे सहभागी होण्यासंबंधीचा प्रस्ताव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता। सभेच्या सुरुवातीलाच स्थानिक नगरसेविका पुष्पा भोईर यांनी उंबर्डे येथे प्रकल्प राबवण्यास विरोध केला। या प्रकल्पामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे। या प्रकल्पाविरोधात गावकरी बंदुकीच्या गोळ्या खाण्यासही तयार आहेत। हा प्रकल्प तळोजा येथे राबवण्याचा आग्रही त्यांनी केला। कल्याणहून तळोजा येथे कचरा वाहून नेणे पालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही। त्यामुळे पालिका हद्दीत 4 ठिकाणी डम्पिंग ग्राउंड तयार करावे लागणार आहेत। उंबर्डेला विरोध होत असल्यास इतर ठिकाणीही विरोध होईल। तसेच कचऱ्याचा प्रति टन 842 खर्च वाहतूक खर्च वेगळाच येणार आहे। कचरा नाकारण्याचा अधिकार कंत्राटदाराला आहे। नाकारलेला कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न आहे। त्यामुळे तळोजा येथील घनकचरा प्रकल्पात सहभागी होणे पालिकेला आर्थिक व तांत्रिक दृष्ट्या परवडणारे नाही, असे विरोधी पक्षनेता मंदार हळबे यांनी सांगितले। उंबर्डे गावात डम्पिंग ग्राउंड नव्हे तर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प होणार आहे। गावकऱ्यांच्या मनात डम्पिंग ग्राउंड होणार असल्याची कल्पना आहे। प्रथम त्यांची कल्पना प्रशासनाने काढून टाकली पाहिजे, असे सभागृह नेते रवी पाटील व कैलास शिंदे यांनी सांगितले। तळोजापेक्षा आर्थिकदृष्ट्या उंबर्डे येथेच घनकचरा प्रक्रिया हा प्रकल्प राबवण्यास परवडणारे असल्याने ही मंजुरी देत असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले। महापौरांच्या निर्देशनानंतरही स्थानिक नगरसेविका भोईर यांनी प्रकल्प राबवण्यास प्रशासनाला गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे सांगून सभागृहातून बाहेर पडल्या। घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा विषय पटलावर असल्याने पालिका बाहेर उंबर्डे वासियांनी गर्दी केली होती। त्यामुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। जे गावकरी करतील ते आम्ही त्यांच्या पाठीशी, जे करतील आता गावकरी करतील आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहणार। जे आंदोलन करतील आम्ही आंदोलनात उतरणार। आता हे पुढची वेळच सांगेल तुम्हाला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आपत्कालीन कक्ष दुरावस्थेत असून महापालिका आवारात घाणीचे साम्राज्य वाढले आहे। बाहेरील वाहनांनाही पालिका आवारात प्रवेश टाळावा
यासाठी ग प्रभाग अध्यक्ष राजेश पाटील यांनी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे। डोंबिवली महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्ष हे दुरावस्थेत असल्याने शहरात काही घटना घडल्यास हतबल ठरणाऱ्या पालिकेवरच आपत्ती येईल अशीच दशा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची झाली आहे, असे मत ग प्रभाग क्षेत्र अध्यक्ष राजेश पाटील यांनी जी अविरतच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले। डोंबिवली मुख्यालय आता अतिवृष्टीमुळे जे आपला आपत्कालीन जे कक्ष आहे त्यामध्ये साधन सामुग्री एकदम कमी आहे, त्यामुळे ते एखादी दुर्घटना घडली तर आपल्या कक्षामध्ये साधन सामुग्री एकदम अपुरा हे साधनाचा पुरवठा एकदम कमी प्रमाणात असल्यामुळे, कर्मचारी कमी प्रमाणात असल्यामुळे त्याच्या समस्येला आपल्याला तोंड देणं कठीण जाणार आहे। डोंबिवली महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्ष पावसाळा येताच अनेक संकटांशी झटत असतो। कधी या कक्षात पाणी गळती होते तर कधी उंदराचा सुळसुळाट या कक्षात प्रचंड दिसून येतो। तसेच अपुरे कर्मचारी व अपुरी साधन सामुग्री अशा संकटातच आपत्कालीन कक्ष राहत असल्याने शहरात जर काही संकट उडावले तर हे आपत्कालीन कक्ष अधिकारी स्वतःच आपले रडगाणे गात राहणार की शहराला संकटातून सावरणार असा प्रश्न सगळ्यांसमोर आहे। तरी दुरावस्थेत व अस्वच्छतेत डोंबिवली महानगरपालिका कार्यालय नावारूपाला येत आहे। पालिकेच्या आवारातच अतिक्रमणात उचललेले सामान इतरत्र पडून आहे। या सामानाची साचलेली घाण व पावसाळ्यात हे सामान कुजून सुटणारा दुर्गंध यामुळे डोंबिवली महानगरपालिका अस्वच्छतेचं गोदाम होत चाललंय अशी शंका निर्माण झालेली आहे। याबाबत ग प्रभाग क्षेत्र अध्यक्ष राजेश पाटील यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा केला असल्याचेही सांगितले आहे। सर्वीकडे आपल्या महापालिकेत जे बाहेरनं लोक येतात त्यांचे कार पार्किंग असू दे किंवा जे मुख्यालय देतात समोर त्यांना दृश्य भंगाराचं दृश्य दिसतं, ते लवकरात लवकर हटवण्यासाठी आपण वारंवार यांच्याकडे वार्ड ऑफिसर आयुक्तांकडे तक्रार केल्या असल्या अजूनपर्यंत ती कारवाई झालेली नाही आहे। त्याच्यावर ठोस उपाययोजना त्यांनी लवकरात लवकर कराव्या त्याच्यासाठी आपण त्यांच्या पाठपुरावा करत आहे। कोपर रेल्वे स्थानक सुरू होऊन 6 वर्ष झाली आहेत तरी तेथील समस्या आजही कायम आहेत। मध्य रेल्वेवरील दिवा आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान 6 वर्षापूर्वी कोपर रेल्वे स्थानक सुरू करण्यात आले, तरी या स्थानकातील समस्या आजही कायम आहेत। कोपर स्थानकातून लोकल आणि पनवेल दिवा वसई दरम्यानच्या गाड्या सुटत असल्याने रेल्वेला मोठे उत्पन्न मिळते, तरीही स्थानकाच्या सुव्यवस्थेबाबत रेल्वे प्रशासनाचे धोरण उदासीनच आहे। फलाटावरील पत्र्याची अर्धवट शेड, शौचालयातील दुर्गंधी, फलाटावरील कचरा, स्टेशन मास्टर कार्यालय तळमजल्याला आणि तिकीट घर पुलावर तक्रार नोंदविण्यासाठी प्रवाशांना कोणतीही व्यवस्था नाही। येथील असुविधांबाबत अनेकदा प्रवाशांनी तक्रार करूनही रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे। कोपर स्थानकाचे मासिक उत्पन्न 60 लाख रुपये असून 9 लाख प्रवासी महिन्याभरात तेथून प्रवास करतात, तरीही जास्तीत जास्त उत्पन्न देऊनही दोन्ही स्थानके सुविधांपासून मात्र वंचितच आहे। दिवा वसई गाड्या जाणाऱ्या स्थानकावर प्रसाधनगृह असूनही ते बंद आहे। त्याचबरोबर कोपर स्थानकातील फलाटाची उंची वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे। उपनगरी रेल्वे आणि फलाट यांच्यात 13 इंचाचे अंतर असल्याने महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना गाडीत चढण्यास व उतरण्यास त्रास होतो। ठाणे व ठाकुर्ली अभियांत्रिक विभागाची ही जबाबदारी आहे, परंतु ते कानाडोळा करीत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे। फलाटावर कॅन्टीन व वृत्तपत्रांचा स्टॉल नाही। अजून किती वर्षे लागणार आहेत कोपर स्टेशन सुव्यवस्थित होण्यासाठी असा सवाल प्रवासी प्रशासनाला करीत असल्याचे चित्र दिसत आहे। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संगीत कार्यक्रमातील रेकॉर्ड गाण्याची रॉयल्टी भरल्याशिवाय कार्यक्रम करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे। डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संगीत कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे। संगीताचे कार्यक्रम सादर होण्यापूर्वी रेकॉर्ड गाण्यांची रॉयल्टी मिळावी असे दिल्लीतील IPRS संस्थेचे म्हणणे असून ती मिळत नसल्याने काही संस्थांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे सध्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संगीत कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। संगीत कार्यक्रम होत नसल्याने संगीतप्रेमी संस्थांचा व रसिकांचा हिरमोड होत आहे। न्यायालयाच्या निकालानंतर नाट्यगृह संस्थांकरता उपलब्ध होणार आहे। 6 ऑगस्ट रोजी न्यायालयात कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याबाबत सुनावणी असून महापालिका तेव्हा आपली बाजू मांडणार आहे।
नमस्कार, आम्ही आपल्या सेवेस रोज रात्री 9:30 वाजता घेऊन येणार आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जी अविरत मराठी न्यूज. तोपर्यंत धन्यवाद.